तर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि हुंड्यासाठी छळ केला म्हणून वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाला तर एका बाळाला आई गमवावी लागली। त्यामुळे असे प्रकार आता थांबवण्याची गरज आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होते। या संपूर्ण प्रकरणावर तरुणाईचं काय मत आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या आणि हुंडाबळी अशा अनेक चर्चा आता राजकीय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील पुरोगामी महाराष्ट्रातील अशा पद्धतीची घटना खरं तर अनेक प्रश्नांना सामोरं जाणारी आहे। अनेक प्रश्नांवरती तरुणाईची मतं जाणून घ्यायची आहेत। हुंडाबळीसारखी पद्धत जर महाराष्ट्रात होत असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये होत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे। आणि काही तरुण मुलं मुली माझ्यासोबत आहेत। काय वाटतं ज्यावेळेला वैष्णवी हगवणेचं प्रकरण समोर आलं, 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी दिली, प्रेमविवाह असूनही आत्महत्या करण्याची वेळ वैष्णवीवरती आली होती? पहिला तर त्यांच्या पॅरेंट्सने दिलं हेच चुकलं तिथे। तेव्हा जर त्यांनी पॉइंट आउट केलं असतं की आम्ही नाही देणार तर हे तिथे थांबलं असतं। बट ते मे बी लव्ह मॅरेज असेल आणि त्यांचं जे काही असेल आय डोंट नो, आता त्याच्यावर मी जाते। पण हे चुकीचं आहे जे आपण हुंडाबळी देतो, जेवढे मुलीकडचे देत आहेत ना ते पण चुकीचंच आहे आणि ते घेणारे आहेत ते ऑब्व्हियसली चुकीचं आहे, पण देणारे पण तितकेच चुकतायत की देत आहेत ती लोक। या प्रकरणानंतर हुंडाबळीविषयीचा जो कायदा आहे तो असताना सुद्धा कुठेतरी हलगर्जीपणा झाला असं वाटतं का? लहान मुलंही होतं। ऑफकोर्स मुलाचा विचार करता जर आपण त्याचं फ्युचर बघितलं तर एका चुकीमुळे म्हणजे त्यांच्या हुंडा घेण्यामुळे त्या मुलावर आता कशी परिस्थिती येणार आहे हे त्याला पण माहीत नाहीये की त्याची आई आज त्याच्याबरोबर नाहीये। बिकॉज त्याच्या पॅरेंट्सनी किंवा त्याच्या आजी आजोबांनी त्याच्यावर जे अत्याचार केले ते त्याच्या आईवर नाही पण त्याच्यावर पण ते अनामय हुंडा घेऊन ते झालेले आहेत, त्याच्यावर पण अत्याचार होत आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि ते पुढे पण त्याच्यावर होत राहतील। अशा पद्धतीने जेव्हा समाज वागतो तर महिला म्हणून तुझ्या मनात काय विचार येतात? मी आता एक सिंगल अर्नर आहे माझ्या घरातली आणि जर माझ्याकडनं कोणी अशी अपेक्षा करत असेल तर मी पहिले ते त्यांना सामोरं जाईन की मला ती गोष्ट नाही जमणार, बरोबर। एक मुलगी म्हणून मी हा विचार करू शकते की त्या मुलीवर काय वेळ आली असेल ज्यावेळेस तिने ते पाऊल उचललं। बट जर मुलगी स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही तिचे पॅरेंट्स पण काही नाही करू शकत। जर मुलीलाच त्या मुलाबरोबर लग्न करायचं असेल तर त्यांची पण तितकीच चूक आहे आणि त्या मुलीची पण तितकीच चूक आहे की तिने त्यावेळेस स्ट्रॉंग उभं राहायला पाहिजे होतं। आणि आत्महत्या ही अशी एक गोष्ट आहे की त्याला तुम्ही ठामपणे जर सामोरं गेलात तर ती वेळ आलीच नसती। तरुणाई व्यक्त होते। हुंडाबळी हा महाराष्ट्रासाठी लालसनास्पद अतिशय हा प्रकार म्हणावा लागेल आणि म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रानं पुढे येत असताना सगळ्या समाजामध्ये जनजागृती करणं गरजेचं असल्याचं तरुणाईचं मत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ रमेश भटसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।